तो वेलकम गाइस माय फर्स्ट फर्स्ट ब्लॉग में अब सभी का स्वागत है। और मैं जा रहा हूँ बाहर चप्पल पहन के। ये मेरा घर देख सकते हो, ये सोयाबीन है, ये अलमारी है, ये लॉर्ड ऑफ बुद्धा की तस्वीर है, ये बी आर अम्बेडकर जी है, ये मेरे ग्रैंडफादर है और ये मेरे पिताजी है और ये मेरा किचन रूम है। छोटा सा घर है, ये मेरी चप्पल। मैं जा रहा हूँ बाहर। देखो मैं आ गया बाहर। वो किसी का ट्रैक्टर है, किसी का घर है। ये मेरी बाज और गादी है और ये मेरा बाहर से घर है। ये नीम का पेड़ और यहाँ पर भगवान जी है। इसको हम वाघामाई कहते हैं, मराठी में कहते हैं। हम मराठी है हम, लेकिन आप सभी को हिंदी आती है। ज्यादातर लोगों को मराठी नहीं आती है, गलत बात है। हम मराठी होके हिंदी भी बोल सकते हैं, मराठी भी बोल सकते हैं और इंग्लिश भी बोल सकते हैं। तो आप भी मराठी आपको भी आना चाहिए, क्योंकि लैंग्वेज जो है सभी भारतीय लैंग्वेज आना चाहिए सबको। और ये मैं हूँ और ये मेरा फोन है रेडमी। तो भावांनो, हम जा रहे खेत में नाली खोदने हमारी कैनवल की। ये मेरी बीबी है, ये हमारा बैल है और हम ये झाड़ू टिकास आज खाने में कुछ लेके जा रहे हैं, क्योंकि कैनवल जो है हमारा इधर का अब 5-7 दिन में छूटने वाला है पानी धरन का। इसलिए हम नाली साफ करने जा रहे हैं। ये मेरी पत्नी देखो, रास्ता भी साफ करके करके लेके जा रही है ये। ये हमारा एक बैल है, इसका जोड़ी जो था वो मर गया, क्योंकि उसकी एज बहुत हो गई थी। उसकी एज हो गई थी कम से कम 35 साल हो गई थी। ये उससे बड़ा है, ये भी 35 साल से बड़ा है। वो जो था इससे छोटा था। घर के ये 2 गाय थे, उसके बछड़े थे ये। हम जा रहे खेत में, देखो ये क्या करती जा रही है, ये झाड़ू मारते जा रहे हैं हम खेत में। इसको पसीना तो देखो, पसीना कितना आ गया, देखो देखो। चेहरा दिखाओ ना, इकडे पाहिन। ये गुस्से में है, क्योंकि हमारे घर के बाजू में एक लड़की है। उसने मेरी तरफ क्यों देखा है, इसकी वजह से इसने मुझसे झगड़ा कर लिया है। और झगड़ा कैसे कर लिया पता है आपको? ये जो उसके हाथ में है झाड़ू, उससे मुझे मारा था इसने रास्ते में, और मैंने 1-2 थप्पड़ मार दिया, इसलिए ये गुस्से में है। देख सकते हो इसका गुस्सा। अब मेरी क्या गलती है, वो मुझे देखकर हंस रही है लड़की तो। हाँ बताओ गाइस। तो हम खेत में जाते, ये गाड़ी से आ रहा है, वो काका है हमारे खेत के बाजू का। प्राण काई नहीं, वो नदी की मोटर लेके जा रहे हैं, पानी की रिपेयर करने जा रहे हैं। ये नाली है, बैल को मार उधर से। एक बैल दूसरे बैल को मार रहा है।
किती पडलं? 60 किलो. एकरी ना? हा. हो पडते 60 किलो. अजूनही बी जरा तर कमी पडते. टाकून देणार आहे आता. खत आहे हो. खत आहे गहू. गहू टाकायचं. खत आणलं होतं. हे तिसऱ्या थैलीतलं एवढं होतं मग. आता मी राईस 2 किलो नाही दिले. बस तर भावांनो झाली आता संध्याकाळ. संध्याकाळ झाली, नाली खतनं झाली, सगळं झालं. काका आले होते माझ्या पत्नीला त्याला घेऊन गेले, ताईला घरी घेऊन गेले, ताईला सगळ्याला. बैल पण नेला त्यांनी आणि माझ्यासाठी गाडी ठेवून गेले. मला आता हे हरभरा टाकला आम्ही, ही शिप चेंज केली, ही शिप झालेली आहे. आता तिकडली जे राहिली आमची शिप, ती शिप बघायला जायचं आता. मी चालू केली होती 2 घंटे आधी, पण आता पाणी बघा लागते. शिप तर बंद झाली, लाईन गेली होती का मोटरचं पाणी संपलं विहिरीतलं काही माहिती नाही. बघू आपण. सनसेट बघा किती बढिया दिसत आहे, एक नंबर. ते माणूस बघत आहे आपल्याला, तिथं गाय चारत आहे एक माणूस, तो बघत आहे आपल्याला. तर चाललो आता मी शिप बघायला. आपली तूर पण आली एक नंबर. तुरीची आमटी जी असते ना, आमटी चटणी एक नंबर लागते. शहरामध्ये 150 रुपये 100 रुपये पाव असते, आपल्या इकडे फक्त फ्री मध्ये असते. शेतकरी माणूस आहे ना, फ्री घेऊन जातात लोक सगळे जण. हे हरभरा बघू शकता आपला. ही तूर आहे. शेतकरी माणसाकडून एवढं लुटून खातेत ना, लय लुटून खाते. सरकारच आपली महान आहे, महान. आपल्याकडून लुटून खाते, शेतकऱ्याला काही घंटा ठेवत नाही. खरं बोलायला भीत नाही भावांनो मी. शेतकऱ्याची औलाद आहो, खरं बोलायला आपण भीत नाही. भावच नाही भेटत तर आपण पण काय करू. एवढं रात्री दिवसा आम्ही पाणी देतो शेतामध्ये, काय येते, काहीच तर पिकत नाही. पाणी बघू शकता आपण. 5 वर्ष झाली या विहिरीची स्कीम करून, आणि नाही आली. याच्यामध्ये साप पण आहे, बघू शकता आपण. मरण पावला तो साप, काय करावं. भोलेनाथनं मरण नाही पावला तो, त्यानं त्याची काच सोडलेली आहे. तो साप जो आहे ते निघून गेला होता. एकदा दोनदा इथे विहिरी जवळ आम्हाला दिसलेला आहे. हे विहिरी पस्त बघू शकता तुम्ही. हे फ्यूज गुंडी आहे. हे नवीन हे टाकलं होतं स्टार्टर आम्ही. हे बॉक्स कंडेसरचा घरी बनवला आम्ही, हे बघू शकता तुम्ही. 1 मिनिट मी चालू करत आहे, नाहीतर राहू द्या, बंद राहू देतो थोडी. आता उद्याच चालू करा लागल.
गावाकडं मस्त चिमण्याची गुणगुणाट ती चालूच असते. चू 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 चालू आहे इकडं. बोरीचं झाड आहे. बोर मराठीत आम्ही बोर म्हणतात त्याला. वो बेर कहते हैं, बेर हिंदी में उसको। तो हम जा रहे हैं अब पेरू लाने. पेरू मतलब जाम लाने, जाम. मराठी में आम्ही जांब म्हणतो त्यांना. जाम लाने जा रहे, जाम. तो बघू शकता इथं चपल्या सोडल्या मी. चपल्या आता घाला लागल. शँडेल तुटली आपली. तुम्ही सपोर्टच करत ना भावात, काय करावं आपण, पैसेच नाही राहत. शेतीत काहीच उरत नाही भावांनो. याच्यामध्ये सोयाबीन टाकलं होतं आम्ही. 7 एकर सोयाबीन टाकला. आम्हाला खर्च टोटल 70,000 रुपये आला होता. सोयाबीनचा भाव जस्ट आता 45 रुपये किलो झाला. पहिले आम्ही जेव्हा इकला तेव्हा 40 रुपये किलो होता. तर आम्हाला प्रॉफिट कितीचं झालं होतं तेव्हा 1 लाखापर्यंत गेला होता आमचं सोयाबीन. म्हणजे 30,000 उरले. त्याच्यातले आम्हाला 70,000 रुपये तर मजुरी ते हे म्हणजे बियाण्याचा खर्च झाला होता. आणि त्याच्यात आम्हाला मजुरी ते वेगळी 20,000 धरा. आम्हाला प्रॉफिट फक्त नाही का 4 महिन्यामध्ये 10,000 आले सगळ्या फॅमिलीला. फॅमिलीचा खर्च आम्हाला बघावा लागते. किराणा सामान असं छोट्या छोट्या गोष्टी बघावं लागते. माझं लग्न झालेलं आहे. माझी एज आहे 23 आहे. वयानं थोडं लहान दिसतो मी, पण अंगात पण लहान दिसतो मी. कारण की खात्या पित्या घरचा आहो ना, शेतकरी आहो ना, काम करून खायला लागते. खात्या पित्या घरचा म्हणजे कसं, खायला सर्वच आहे पण लागतच नाही. आपण काय करावं. ही सरकार आम्हाला टॅक्स भरायला होते पाण्याचा. ही आमची पाण्याची कॅनवल साफ तरी करत आहे का सरकार. हे बघू शकता तुम्ही. हे कॅनवल किती इचुकाटा आहे. रात्रीला पाणी द्यायचं म्हटलं किती अवघड होते. हे तूर बघू शकता तुम्ही. चाबी दिली होती बाबानं माझ्याकडे. चाबी लावतो आता गाडीला, निघतो घराकडे. नाही, तिकडल्या वावरात त्या जायचं आहे, काकाच्या वावरात. तिथून जांब घ्यायची आहे मला आणि तिथून जायचं आहे घराकडे. काय नाही, हम आगे ते जाम लेने. या ना, घ्या ना. तेच पाहलो, जाम लेने. देख सकते आप पेरू. हमारे इधर के ये देख सकते हैं. व्हिडिओ काढायलो, व्हिडिओ. ते बापू ओरडायचा आहे. हो घ्या, जा पळा. पाकडे ठेवत नाहीत रे. हे काय कमी. उद्या न्यायच्या इकायला येतात नाही बसायला. तुम्ही नाही म्हणालो, आबाला म्हणालो. आंबा होते तेव्हा पिकली होती. तेव्हा सुंदरीचा पत्ताही नव्हता काही. तेव्हा पाणी देऊन बोर या बोरीचे खोकला येईल बरं तिला. हास्याचं पण असं.
त्या नैतिकला दे ना एक. आहे का ते नैतिक काय जामखेर त्याला दे.